रे गरे सा रे गरे सा सारे गप गप सा गरे सा. आपण आपला संसार मोडून टाकला तर भारतातल्या लोकांच्या घरावर सोन्याची कौलं येतील हा उपदेश करणारा हा कुणी 60-70चा धर्मगुरू नव्हे. आणि ह्या उपदेशाची जागा एखादा आश्रमातल्या झाडाची सावली नव्हे. मृत्यूच्या दारात उभा नवरा, याचं वय 28च्या घरामध्ये, हिचं वय 22च्या घरातलं, आणि तो तुरुंगाच्या दारामध्ये संसाराचं सार सांगतोय की विशाल संसार करायला आपल्याला देवाने संधी दिली, आभार मानावेत त्याचे. आणि अशा वेळेला त्या यमुनेच्या भावानं असं सांगितलं, एक इच्छा आहे तात्या, काय रे? जेव्हा भागवत ग्रंथामध्ये असं लिहिलंय की प्रल्हादाचा खूप छळ झाला, त्या छळातून स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःला समर्थ करण्यासाठी त्यांनी एक मंत्र म्हटला होता, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा मंत्र तुम्ही नित्य म्हणावा, त्यांनी तुमच्या यातना कमी होतील अशी आमची श्रद्धा आहे. लक्षात घ्या, सावरकर आस्तिक का नास्तिक, श्रद्ध का अश्रद्ध, हे सगळे वेळ काढण्यासाठी लोकांनी चर्चासत्र करत बसावेत गोराळ काढून. पण सावरकर कितीही तर्कनिष्ठ असले तरी सुद्धा कोणाची श्रद्धा दुखावणारे दुष्टही नव्हते. या मंत्राने मला बरं वाटेल असं तुला वाटतंय ना, म्हणणार म्हणणार. त्या विचारीच्या मूक डोळ्यांमध्ये तो संदेश होता, तात्या अहो मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. मृत्युंजय तुम्ही त्याच क्षणा, मृत्युंजय तुम्ही त्याच क्षणा. मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. छळ हो मग प्रल्हादासम, छळ हो मग प्रल्हादासम. टिकेल निष्ठा ध्रुव बाळासम, टिकेल निष्ठा ध्रुव बाळासम. ठरा जगती तुम्ही पुरुषोत्तम, ठरा जगती तुम्ही पुरुषोत्तम. मृत्युश्री घालून घणा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा. हसू नका मी नाही भ्याले, हसू नका मी नाही भ्याले. पुसू नका हे गळते डोळे, पुसू नका हे गळते डोळे. पतिव्रतेचे व्रत मी धरिले, सावित्रीचे व्रत मी धरिले. खास पुन्हा पाहिन शरणा. मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही, मंत्र म्हणा, मंत्र म्हणा तुम्ही. जरा कुठे दोघं बोलतायत तोपर्यंत निर्दय अशा त्या पोलिसाचा आवाज आला. समय समान आयुष्यातलं शेवटचं दोघांनी एकमेकांना पाहून घेतलं. काय माहित पुन्हा भेट आहे का नाही. आणि पत्नी तिचा भाऊ आपल्या डोळ्यापासून दूर झाल्यानंतर सावरकरांनी मुद्दाम आपल्या हातातल्या बेड्या खळ खळ जोरजोरात वाजवत तिथून जायला सुरुवात केली आतमध्ये. त्यांना मूकपणे निरोप पाठवायचा होता. वेडे
उगाच दुःख नको करू, हे फार जड नाही आहेत, अगदी हलक्या आहेत बघ अशा बेड्या, अशा दुधाच्या माळा असण्यासारख्या आहेत बघ. बाज बाज शृंखली काढीनाद मंजुळे, टाकतो तुझ्या लयीत मंद मंद पावले. बाज बाज शृंखली तूच बोल मोकळे, मोक्ष मंत्र विस्मरेल जीव का कधी जळे. बाज बाज शृंखली. पत्नीचा निरोप घेऊन सावरकर अंदमानात आले. तुम्हाला सांगतो त्यातलं एक एक दिवस सुद्धा एक चरित्र आहे हो.